36 जिल्हे, 36 बातम्या. न्यूज G9 महाराष्ट्र. उत्तर तुमच्या प्रश्नांची. फुरसुंगी येथे नव्याने होऊ घातलेल्या 500 मेट्रिक टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पाला तसेच चिकन वेस्ट प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी आणि लोकप्रतिनिधींनी तीव्र विरोध दर्शवलाय. या अन्यायकारक प्रकल्पाच्या विरोधात फुरसुंगी उरळी देवाची येथील सर्व ग्रामस्थ, नगर परिषदेचे पदाधिकारी, कचरा डेपो विरोधी कृती समितीचे सदस्य, सर्वपक्षीय नेते आणि विविध संघटनांचे प्रतिनिधी आज कचरा डेपो येथे बहुसंख्येने एकत्र आलेत. मुख्यमंत्री श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या भूमिकेच्या सन्मानार्थ, समर्थनार्थ आणि परिसराच्या आरोग्यासाठी हे आंदोलन पुकारण्यात आले. जन आरोग्याच्या रक्षणासाठी सर्वपक्षीय एल्गार मागण्या मान्य होईपर्यंत लढा सुरू ठेवण्याचा निर्धार. गेल्या अनेक वर्षांपासून कचऱ्याच्या त्रासाला सामोरे जाणाऱ्या या भागावर पुन्हा एकदा नवीन प्रकल्पांचा बोजा लादला जात असल्यामुळे नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होतोय. स्थानिक जनतेचे आरोग्य आणि पर्यावरणाचे होणारे नुकसान लक्षात घेता हे नवीन प्रकल्प तात्काळ रद्द करण्यात यावे. या प्रमुख मागणीसाठी आजपासून कचरा डेपो विरोधी बेमुदत आंदोलन अधिकृतपणे सुरू करण्यात आलंय. मागण्या पूर्ण होईपर्यंत हा लढा असाच सुरू राहील असा ठाम इशारा सर्व आंदोलकांनी प्रशासनाला दिलाय. जय शिवराय. आपण या ठिकाणी बहुसंख्येने आपण या ठिकाणी उपस्थित राहिलेलो आहे. तरी पण एक खंत आहे की फुरसुंगी नगर परिषदेने जरी ठराव मंजूर केला असला तरी या ठिकाणी नगरसेवकांची तशी संख्या आपल्याला या ठिकाणी कमी दिसते. तरी इथून पुढे सर्वांना विनंती आहे की सर्वांनी आपल्या प्रभागात असणाऱ्या नगरसेवकांना याबाबत जागरूक करावं व त्यांना सांगून द्यावं की हे कुठलाही पाक्षिक प्रकार नाहीये. हा जो नव्याने 500 मेट्रिक टनाचा आणि चिकन वेस्ट प्रकल्प आहे की ज्याची घाण पूर्णपणे आपल्याला आजतागायत सहन करत आलोय की ज्याला पहिले 200 मेट्रिक टनाची परवानगी होती त्याला बेकायदेशीरपणे यांनी वाढवून मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला भंग करून 500 मेट्रिक टनापर्यंत नेले आणि आता नव्याने 500 मेट्रिक टन आणि चिकन वेस्टचा प्रोजेक्ट की जो की पूर्णपणे घातक आहे. आणि जसं की महापालिकेचं म्हणणं आहे की तो कचरा डेपो आम्ही विकत घेतलाय ती जागा. तसं पाहिलं तर ते कायदेशीरित्या जरी त्यांनी विकत घेतली असली तरी ती जागा ही फुरसुंगी उरळी ग्रामपंचायतीच्या म्हणजे महसुली विभागात येते आणि महानगरपालिकेच्या कुठल्याही प्रभागामध्ये ती जागा येत नाही. तसं कायदेशीर विचार केला जरी त्यांनी ती जागा विकत घेतली असली तरी ती जागा ही आपल्याच महसुली विभागात आहे. म्हणजे आपल्या ग्रामपंचायत आपल्या गावांच्या महसुली भागात ती जागा आहे. त्यामुळे त्याला विरोध करण्याचा अधिकार आपल्याला 100%. तसा विचार केला तर तुम्ही आम्हाला जागा द्या, आमच्या नगर परिषदेच्या पैशातून आम्ही तुमच्या महानगरपालिकेच्या दालनात जागा विकत घेतो आणि तिथं सार्वजनिक संडास बांधतो, तुम्हाला जमेल का? हा प्रशासनाला सवाल आपण या ठिकाणी विचारला पाहिजे. जसं की आपण सांगितलं पूर्वीच्या आंदोलनात आपल्याला त्यांनी 100 खाटांचं काहीतरी हॉस्पिटल वगैरे मंजुरी करण्याचं दिलं होतं, त्याचा देखील त्यांनी विचार करावा. आणि दुसरी गोष्ट होती की जर जसं की दादांनी सांगितलं, बाकीच्या वक्त्यांनी यापूर्वी सांगितलं की आपल्याला आंदोलनासोबतच कायदेशीर न्यायिक लढा देखील द्यावा लागणार आहे. त्यामुळे मी बेकरानगर, फुरसुंगी, डमाळवाडी, गंगानगर ग्रामस्थ वकील संघटना, फुरसुंगी उरुळी भागातील सर्व वकील संघटनेच्या वतीनं देखील मी या कार्यक्रमास आंदोलनास पाठिंबा दर्शवतो. या कचरा डेपोच्या बाबतीतली छोटीशी माहिती थोड्या वेळेपूर्वी सांगायचं राहिलं. हा कचरा डेपो माझ्या मिसेसच्या प्रभागात नगरसेविका आहे, प्रभाग क्रमांक 8. तर या कचरा डेपोचं जे लिचेड आहे ते माझ्या प्रभागातील वाड्यामधून जातं आणि याच्यामुळे आमचे नैसर्गिक स्रोत खराब होतात. या सर्व गोष्टी पहिल्या पण झालेल्या आहेत. दोन्ही वाड्यांना आपलं लिचेड वाहतं. इथून शेवाळवाडीपर्यंत सुद्धा या कचरा डेपोचा त्रास आहे. पुढे मांजरीत जातं तिकडेही त्रास आहे, कारण याचं पाणी विहिरींमध्ये पसरलं जातं. आता या अनुषंगाने आम्ही काही मागणी केली असता फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदेच्या माध्यमातून सुद्धा या नवीन होणाऱ्या प्रकल्पाला आम्ही आमच्या आता 28 तारखेच्या सर्वसाधारण सभेत सुद्धा विरोध दर्शवलेला आहे. धन्यवाद. सुमारे 2000 सालापासून म्हणजे इसवी सन 2000 तेव्हापासून फुरसुंगी ग्रामस्थांचा या कचरा डेपोबाबत लढा आहे. हा लढा घेत असताना ग्रामस्थांच्या मागण्या पुणे मनपाकडून पूर्ण होत आल्या, परंतु न्यायालयाचा एक जजमेंट आहे. त्या न्यायालयाच्या जजमेंटनुसार आपल्याला 200-300 मेट्रिक शिवाय या आपल्या कचरा डेपोवरती कचरा प्रक्रिया करू नये असं होतं. हा वाढत जाऊन 500 मेट्रिक टनावरती गेला आणि याच्या अतिरिक्त पुन्हा 500 मेट्रिक टन आपल्यावर लादला जातोय. तर याच्यासाठी आमचा संपूर्ण ग्रामस्थांचा ठाम विरोध राहील. शिवसेनेतर्फे सुद्धा या आंदोलनाला पाठिंबा देतो. धन्यवाद. पुन्हा माझा 100% पाठिंबा आहे. कचरा
या कचरा डेपोमुळे काय झालंय, हे फुरसुंगीकरांचे आरोग्य धोक्यात आले आणि अनेक कित्येक वर्ष झाले इथले महिला असो, लहान मुले असो किंवा ज्येष्ठ नागरिक असो, यांच्यामध्ये आजारपण वाढलेलं आहे. हवेमार्फत संसर्ग झालाय, पाणी दूषित झाले आहे. अखिल फुरसुंगी भाजी विक्रेता असोसिएशनच्या वतीने मी याला जाहीर पाठिंबा देते. आंदोलनामध्ये आम्ही सर्व महिला भगिनी यामध्ये सहभागी आहोत. असा कचरा डेपो विरोध करावा असा माझा पाठिंबा आहे. फुरसुंगीच्या वतीनं सर्व महिलांचा कचरा डेपोसाठी 100% पाठिंबा आहे. सर्व फुरसुंगी गुरुदेवाची ग्रामस्थांना या ठिकाणी सर्वप्रथम सस्ने जय जिजाऊ. आपण आज फुरसुंगी गुरुदेवाची गाव गेल्या 30 वर्षापासून जे नरक यातना भोगत आहोत, त्या कचऱ्याच्या माध्यमातून आपलं जे पाण्याचे स्रोत असतील, आपलं आरोग्य असेल जे धोक्यात आलेलं आहे, या आंदोलनाला आपण या ठिकाणी खास आंदोलन करतोय. आंदोलन का करतोय तर आपल्या मुलाबाळांच्या भविष्यातील आरोग्य किंवा आपलं आरोग्य सुरक्षित राहावं यासाठी करतोय. खास गेल्या अनेक वर्षापासून फुरसुंग गावांनी ग्रामस्थांनी जे सोसलंय, ज्या नरक यातना सोसल्यात, अगदी काळ्या पाण्याची शिक्षा देखील कमी पडेल या पद्धतीने आपल्या दोन्ही गावांना जो पुणे महानगरपालिकेने जो कचरा डेपो दिलाय आपल्याला बक्षीस म्हणून, आंदोलन म्हणून, तर त्याचा खऱ्या अर्थाने आपल्याला काय त्रास होतोय हे ग्रामस्थांनाच माहिती आहे, परंतु पुणे महानगरपालिकेची किंचितही कल्पना नाही. असं असताना देखील संपूर्ण फुरसुंग गाव, त्याचबरोबर देवाची नगर परिषद, सर्व नगरसेवक या ठिकाणी एक मताने एक दिलाने या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आज 1 ऑगस्ट पासून कचरा डेपो या ठिकाणी आपण या ठिकाणी आज आंदोलन सुरू करत आहोत. सर्व ग्रामस्थांच्या वतीने, तसेच मी वैयक्तिक माझ्या संभाजी ब्रिगेड पुणे जिल्हा व पश्चिम महाराष्ट्र या वतीने या आंदोलनाला या ठिकाणी सोबत जाहीर बनवतो. थांबतो. जय जाऊ, जय शिवराय. माझी तब्येत थोडी खराब आहे म्हणून थोडंच बोलतो. बऱ्याचशा गोष्टी 4 वर्षापासून मी पण स्वतंत्रपणे कचरा डेपोच्या विरोधात लढतोय, त्याच्यामुळे बऱ्याचशा गोष्टी मला पण माहिती आहेत. परंतु तरी पण या ठिकाणी फुरसुंगी देवाची नागरिक कृती समितीला रिपब्लिकन पक्षाच्या वतीनं लाठीवली खाएंगे फिर भी आगे जाएंगे अशा स्वरूपाचा पाठिंबा या ठिकाणी जाहीर करतो. धन्यवाद. हा कचरा डेपोचा त्रास फुरसुंगी ग्रामस्थ सहन करत आहेत. मी गेले कित्येक वर्षापासून गुलाब शेती आणि तरकारी शेती करायचो, परंतु आज हवा प्रदूषित आहे, पाणी प्रदूषित आहे, शेती करणं अवघड झालंय. शेवटी नाईलाजाने तो गुलाब मी अक्षरशः काढून टाकला. इतकी बेकार परिस्थिती हवामानाची झाल्यामुळं कीड आणि कीड अक्षरशः कंट्रोलच होत नाही पिकावरची, इतकी परिस्थिती वाईट झाली आहे. त्यामुळे किसान मोर्चा भाजपच्या अध्यक्ष या नात्यानं मी या आंदोलनाला पाठिंबा देतो. जय भीम. सर्वांना जय महाराष्ट्र. आज आपण जे आंदोलनासाठी जमलेलो आहे, माझ्या माहितीप्रमाणे जवळजवळ 25 ते 30 वर्ष झाली आंदोलन चाललेलं आहे. 3 पिढ्या गेल्यात, अजून 300 पिढ्या जातील, पण या प्रशासनाला काही जाग येणार नाहीये. आपण आता जंतर मंतरवरील दिल्लीतील आंदोलन बघितलं असेल की जे देशातील बेरोजगार तरुण आहेत त्यांना न्यायाधीशांनी कॉकरोच म्हणजे जुरळ संबोधलं किंवा समजलं. मला वाटतं तसंच पुणे महानगरपालिका फुरसुंगी आणि वरील ग्रामस्थांना जनावर समजतंय. त्यांना माणुसकी नावाचा प्रकार राहिलेला नाहीये. त्या लोकांना माणूस समजत नाही. त्यांना फक्त त्यांना टॅक्स भरणारे म्हणजे पैसे देणाऱ्या लोकांची काळजी आहे. म्हणजे फुरसुंगीत राहतात. मला वाटतं त्यांनी जवळजवळ 6 वर्ष फुरसुंगीचा टॅक्स खाल्लाय किंवा घेतलाय. त्याप्रमाणे थोडंसं त्यांनी माणुसकीला जागरून देऊन फुरसुंगीतील ग्रामस्थांना व उरुतील ग्रामस्थांना माणूस समजावं आणि माणुसकीची वागणूक द्यावी, यासाठी आम्ही कचरा डेपो बंद आंदोलन करत आहोत. फुरसुंगीतील ग्रामस्थांच्या वतीने, तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने व सर्व तरुणांच्या वतीने या आंदोलनाला आमचा जाहीर पाठिंबा आहे व आम्ही स्वतः या आंदोलनात सहभागी होत आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र. येणाऱ्या पिढीच्या भविष्यासाठी आणि आरोग्यासाठी समस्त ग्रामस्थ फुरसुंगी आणि फुरसुंगीतील तरुणांचा येणाऱ्या कचरा प्रकल्पासाठी कायम हा विरोध राहील आणि आम्ही सगळे तुमच्या पाठीशी योग्य रीतीने थांबवू. धन्यवाद. छत्रपती शिवाजी महाराजांच्या या अश्वारूढ पुतळ्याला पुष्पार्पण करून या कचरा डेपो बंद आंदोलनाचं आणि जो नवीन प्रकल्प इथं होऊ घातलाय त्याला विरोध दर्शवण्यासाठी सर्व फुरसुंगी उरुळी देवाचे नागरिक एकत्र आलेले आहेत. खऱ्या अर्थानं जसं की विशालनाना असेल किंवा रणजितदादा असेल, त्यांना माहिती याची पार्श्वभूमी मागच्या काळामध्ये जे ठरलेले आहेत त्या गोष्टी त्याप्रमाणे घडल्या पाहिजेत, यासाठी आम्ही आग्रही भूमिका मांडत आहे. आणि जसं की माझ्या आधीच्या सर्वांनी सांगितलं की इथल्या नागरिकांचं आरोग्य धोक्यात आलंय. या आरोग्य धोक्यात आलंय तर यासाठी एका चांगल्या हॉस्पिटलची आवश्यकता आहे आणि तो प्रस्ताव राज्य शासनाकडे आहे.
तर हा प्रस्ताव तातडीने या माध्यमातून मंजूर करण्यात यावा. त्याचप्रमाणे पाणी खराब झालंय आता सर्वांनी सांगितलं, तर या ठिकाणची जी पाण्याची योजना आहे यासाठी अतिरिक्त 100 कोटीचा निधी लागणार आहे, तो देखील या निमित्तानं या प्रशासनानं उपलब्ध करून दिला पाहिजे. त्याचप्रमाणे कारण का हे सगळं पूर्वी घडलेलं आहे म्हणून हे सगळं सांगतोय नाना, नाही तुम्ही म्हणसान की हे यांच्या मागण्या वेगळ्या आहेत का? कारण का हे पूर्वी जे ठरलंय त्यासाठी सांगतोय या. त्याच्यानंतर आपण पाहतोय की पुण्याच्या कचरा डेपोमुळे इथली जी स्थानिक जनता आहे किंवा जो कचरा डेपो बाधित भाग आहे संकेत विहारचा, संतोष भाऊ आमच्या हरपळे तिथं कायम आंदोलन करत असतात, त्यांच्या परिसराला काय न्याय मिळाला आतापर्यंत? त्यांच्यासाठी तिथल्या नागरिकांना आज आरोग्याचा प्रश्न आहे, त्यांना पाणी पिण्याचं पाणी नाही, आज सगळीकडे व्यवस्था होत असताना तो भाग वंचित राहिलेला आहे. कारण का खऱ्या अर्थानं ज्या भागाला अडचण आहे, ज्या फुरसुंगी उरुळीला अडचण आहे, तिथं सर्व समावेशक कामं होत असताना त्या लोकांचाही प्राधान्याने विचार केला गेला पाहिजे. परंतु प्रशासनानं त्या ठिकाणी चुकीच्या पद्धतीने काम केल्यामुळे ह्या अडचणी निर्माण झाल्यात आणि त्यामुळे हे प्रश्न निर्माण होत आहेत. जसं की त्या ठिकाणी मागच्या काळामध्ये आमचे वकील साहेब आहेत विराज करचे, आमचा विषय झाला त्या दिवशी की विशालनाना आम्ही मागच्या काळापासून देखील आग्रही आहे रणजित दादा की आपल्याला पुन्हा एकदा कोर्टात जाऊनच हा विषय जोपर्यंत आपण करत नाही एनजीटी मध्ये आणि न्यायालयामध्ये जोपर्यंत आपण याच्यावरती दाद मागत नाही तोपर्यंत हे प्रशासन जागा होणार नाही खडबडून. कारण त्याला जर खडबडून जाग झोपलंय का जागा झालंय हा प्रश्न आहे. तर त्यासाठी त्यांना मी आपल्या सर्वांना या निमित्तानं आवाहन करेन की आपण जनहित याचिकेसाठी कोर्टात जाण्याची आपण आजपासूनची तयारी सुरू करूया. प्रशासन आपल्या सोबत चर्चेला येईल त्यावेळेस जे जे योग्य मुद्दे, समजा हॉस्पिटलच्या मुद्द्यावरती त्यांनी आपल्याला सहमती दर्शवली, आपण तिथं जरूर त्यांचं ऐकूया. पाणी योजनेला निधी जो पूर्ण राहिलाय, पाणी खराब झालंय म्हणून तो जर दिला अजून 100 कोटीचा, त्याच्यावरती आपण विचार करावा. असे वेगवेगळे विषय आहेत. कारण का आपल्याला रस्त्यांची अवस्था बिकट आहे, तुम्हाला क्रीडांगणं नाही राहिली, म्हणजे यांनी काही आपल्याला ठेवलंच नाही, गार्डन नाही ठेवलं. गार्डन त्या कचरा डेपोवरती गार्डनचा विषय होता रणजित दादा, आज तिथं गार्डन झालं पाहिजे असं आम्हाला वाटतं. परंतु प्रत्यक्ष ते जे आपल्याला शब्द दिले ते पाळले गेले पाहिजेत आणि हे मागचेच विषय अजून पूर्ण नाही झाले तर आता नव्याने कशाला पाहिजे, हा खरा याच्या मागचा मुद्दा आहे. त्याच्यामुळं मी आपल्या सर्वांना या ठिकाणी आवाहन करेल आणि प्रशासनाला देखील आवाहन करेन की आमच्या ह्या ज्या प्रमुख मागण्या आहेत या पहिल्या पूर्ण करा आणि नंतरच तुम्ही चर्चेला सोबत या किंवा नंतरच तुम्ही पुढचा विचार करा. आणि जो कोर्टाने सांगितलंय त्याचा अवमान होईल किंवा माननीय आपल्या राज्याचे लोकप्रिय असे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी जे फुरसुंगी उरुळीच्या जनतेला या ठिकाणी साथ घातलेली होती त्याला प्रतिसाद देऊन देवेंद्रजींनी इथल्या काही भूमिपुत्रांना या ठिकाणी नोकरीत देखील घेतलं होतं. खऱ्या अर्थानं त्या सगळ्या बाबींचा विचार करता आम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मी एकच सांगेन, माननीय मुख्यमंत्री साहेबांनी या विषयामध्ये सखोल असं लक्ष देऊन त्या ठिकाणी महापालिका प्रशासनाला इथल्या खरोखर ज्या अडचणीच्या गोष्टी आहेत त्याच्यावरती विचार करून किंवा कलेक्टर साहेब असतील यांना विचारात घेऊन या फुरसुंगी उरुळी देवाची पाण्याची जी योजना आहे तिला अतिरिक्त 100 कोटी आणि हॉस्पिटल जे राज्य शासनाकडे मंजुरीसाठी त्याला मंजुरी द्यावी असं या माध्यमातून मी आवाहन करतो. आणि सर्वांच्याच वतीनं फुरसुंगी उरुळी देवाचीच्या नागरिकांच्या वतीनं, नगर परिषदेच्या वतीने तसेच भारतीय जनता पक्षाच्या वतीने आम्ही सर्वजण आपल्या सोबत आहे. नाना रणजित दादा काळजी करू नका, कुठेही अडचण आली प्रशासनाची आम्ही त्या ठिकाणी बोलणी करू, जिथं जिथं अडचण वाटण तुम्ही सहकार्याची भूमिका ठेवा. मी एकच सांगेल याच्या माध्यमातून की आपण देखील नाना एकच आग्रही भूमिका घ्या की या सर्व संदर्भात आपण या अनुषंगानं माननीय मुख्यमंत्री साहेबांसोबत या ठिकाणी बैठक लावावी अशी आग्रही मागणी. आणि प्रशासनाच्या देखील मी पुणे महापालिकेच्या आयुक्त असतील किंवा आमच्या महापौरताई असतील यांना विनंती करेन की आपण माननीय मुख्यमंत्र्यांसोबत या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्यासोबत या फुरसुंगी उरुळीच्या नागरिकांची एक बैठक लावून जे जे प्रलंबित प्रश्न आहे किंवा जो आमच्या फुरसुंगी उरुळीच्या सुनियोजित अशा डेव्हलपमेंटसाठी जो निधी लागणार आहे त्यासाठी बैठक आम्हाला लावून द्यावी आणि आमच्या मागण्या मान्य करावा अशी विनंती करतो. आणि या ठिकाणी विराज करचे साहेब त्यांना विनंती करतो आपण बोलावं. आणि फुरसुंगीतील सर्व नागरिकांच्या वतीने, शेतकऱ्यांच्या वतीने मी कचरा डेपोला बंद करण्यासाठी पूर्ण जाहीर पाठिंबा करू. या ठिकाणी फुरसुंगी कचरा डेपो संघर्ष समितीच्या वतीनं आजपासून या ठिकाणी कचरा डेपो ते आंदोलन करण्यात येणार आहे. मी सर्व नागरिकांना एकच आश्वासन करतो की आम्ही जो हेल्पलाईन नंबर दिलेला आहे तो 07935 42 91 61 या नंबरवरती आपण मिस कॉल देऊन आमच्या या आंदोलनाला पाठिंबा द्यावा असे मी सर्व कृती समितीच्या वतीनं
या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो की आपण एक मिस कॉल देऊन आमच्या आंदोलनाला पाठिंबा द्यावा. तसेच या ठिकाणी विशाल नाना रासकर, रणजित रासकर, ज्ञानेश्वर दादा, अनेक या ठिकाणी जे कार्यकर्ते, सचिन शितोळे, राहुल हरपळे यांच्या वतीनं हे आंदोलन प्रथमतः छेडण्यात आलं आणि याचं स्वरूप मोठ्या प्रमाणात करण्यासाठी या ठिकाणी सर्व नागरिकांचा सहभाग असला पाहिजे. कारण या ठिकाणी प्रशासनाचा असा गैरसमज होतो की फुरसुंगीमध्ये सर्व पक्ष वेगवेगळे आहेत. पण मी या ठिकाणी प्रशासनाला सांगू इच्छितो, आम्ही सर्व पक्ष या ठिकाणी फुरसुंगी गावासाठी सर्वजण एकत्र आलेलो आहेत आणि सर्व पक्षाच्या माध्यमातून राष्ट्रवादी असेल, भारतीय जनता पार्टी असेल, शिवसेना दोन्ही गट असतील, राष्ट्रवादीचे दोन्ही गट असतील, या दोन्ही गटांच्या वतीनं या ठिकाणी हे आंदोलन करण्यात येत आहे. यामध्ये प्रशासनाचं कचरा इथे आहे की वेगळंच अर्थकारण आहे यामधून दिसून येत आहे. जो पूर्वी कचरा डेपो होता त्याला फक्त 200 मेट्रिक टनाचीच या ठिकाणी परमिशन होती. आता या ठिकाणी आपल्यावर 1200 मेट्रिक टनाचा कचरा या ठिकाणी लादला जाणार आहे. पूर्ण शहराचा कचरा या फुरसुंगी देवाची उरुळी कचरा डेपोवरती आणून टाकला जाणार आहे. यापूर्वीच 30 ते 35 वर्षे आता बापूंनी सांगितलं की या ठिकाणी नागरिक मरण यातना भोगतायत. प्रत्येक साथीचे आजार हे फुरसुंगी गावामध्ये मोठ्या प्रमाणात पसरत आहे. मलेरिया सारखा असेल, कोरोना सारखा गंभीर आजार देखील फुरसुंगीमध्ये मोठ्या प्रमाणात झाला, मोठ्या प्रमाणात मानवहानी झाली. तसेच सर्व विहिरींचं पाणी, पिण्याचं पाणी या ठिकाणी मोठ्या प्रमाणात दूषित झालं. किती दिवस हा कचरा आपण सहन करायचा? आम्हाला प्रशासनाला एक विनंती आहे की जी गावं आपण या ठिकाणी समाविष्ट केली, या प्रत्येक गावामध्ये आपण विभाजन करून या ठिकाणी कचऱ्याचं विघटन केलं पाहिजे. आणि जो आता कचरा डेपो चालू आहे, आमचं तर म्हणणं पूर्णपणेच बंद झालं पाहिजे. कोर्टाचे तसे आदेश देखील आहेत. परंतु नव्यानं जो कचरा येणार त्यात आमच्या गावचा पूर्णपणे विरोध राहील, अशी मी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट अध्यक्ष हवेली तालुका या वतीने, तसेच सुप्रियाताई यांच्या वतीने या ठिकाणी या आंदोलनाला जाहीर पाठिंबा जाहीर करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद ग्रामस्थांच्या वतीने जो आता नव्याने प्रकल्प लादलेला आहे 500 मेट्रिक टनाचा, या प्रकल्पाला विरोध दर्शवण्यासाठी दोन्ही गावातील ग्रामस्थांनी मिळून आंदोलन करण्याचे ठरवलेले आहे. आणि त्या आंदोलन करण्यासाठी उपस्थित असलेले सगळ्या ग्रामस्थांचं प्रथमतः सहर्ष असे स्वागत करतो. आपण ह्याची एक पार्श्वभूमी समजून घेऊ. आपण अगोदर 2016ला जे आंदोलन केलं त्या आंदोलनामध्ये कदाचित आम्ही नव्हतो, नाना असतील, रणजित दादा असतील, यांना सगळ्यांना ज्या गोष्टी माहिती आहे, त्यांनी भरपूर मोठ्या प्रमाणात आंदोलन केलं. त्यावेळेस आंदोलन इतक्या तीव्र याच्यामध्ये झालं की त्यावेळेस मुख्यमंत्री, आमचे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना या आंदोलनाचं मिटवण्यासाठी ते यावं लागलं. साधारणपणे क्षेत्रीय कार्यालयामध्ये, त्या धनकवडीच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये ते आंदोलन मिटवण्यासाठी, आपल्या बिबीवाडीच्या क्षेत्रीय कार्यालयामध्ये आंदोलन मिटवण्यासाठी देवेंद्रजींना आपल्या राज्याचे मुख्यमंत्री यांना यावं लागलं आणि ते आंदोलन मिटलं. त्यावेळेस या आंदोलनामध्ये अशी भूमिका होती की या आंदोलनकर्त्यांनी सर्व आपल्या मीन्स ऑफ मीटिंग हे सर्व आहेच आपल्याकडे सगळं ती, त्याच्यामध्ये ही भूमिका होती की या ठिकाणी येणारा कचरा 200 मेट्रिक टनच कचरा ठेवायचा होता आणि तो पण टप्प्याटप्प्याने बंद करायचा होता. आणि जे बायोमायनिंग करून राहिलेला कचरा बायोमायनिंग करून तिथं गार्डन हे करायचं होतं, आपलं असं ठरलं होतं. पण कालांतराने त्यात बचत वाढ होत गेली, त्यात 10% वाढ झाली, 10% वाढ झाली, तो 500 मेट्रिक टनच चालू झाला. त्याच्याबद्दल आमचं आता काही दुमत नाही. 10 वर्ष आपलं कुठलंही आंदोलन झालेलं नाहीये. पण हे 10 वर्षानंतर आपल्याला आंदोलन करायची का जरूरत लागली हे समजून घ्या. आता आपण 10 वर्षात आपण कुठलंही आंदोलन केलं नाही. आत्ताच एक 2-4 महिन्यापूर्वी नवीन एक टेंडर निघलं महानगरपालिकेचं, जो आता 500 मेट्रिक टनाचा 300 सुका कचरा, 200 वाला कचरा, अशा प्रकारचा कचरा गिरवण्यासाठी फुरसुंगी उरुळी देवाच्या डेपोवरती या कचऱ्याचा प्रकल्प त्यांनी सुरू करण्याचे ठरवले. त्याचे टेंडर निघलं. पण त्याच पूर्वी, टेंडर निघण्यापूर्वी आम्ही सर्वजण जाऊन आलो. त्यामध्ये सगळंच कृती समिती होती फुरसुंगीची. आम्ही त्यांना रितसर निवेदन दिलं की तुम्ही हा प्रकल्प चालू करू नका, नाही तर आम्ही सर्व ग्रामस्थ मिळून तिथं आंदोलन करू. पण काही कारणास्तव 5 दिवस आंदोलन झालं. स्वतः आयुक्त साहेबांनी तिथं येऊन यांना आश्वासित केलं की बाबा, फोनवरती आश्वासित केलं. वारवळे साहेब होते घनकचऱ्याचे उपायुक्त, आश्वासित त्यांना असं झालं की तुम्ही हा कचरा आम्ही काही तुमच्या लादणार नाहीये किंवा करणार नाहीये. पण आपली बैठक देण्याची ठरली होती. पण आपली बैठक ही पालखी असल्यामुळे, संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज यांच्या पालखी येणार असल्यामुळे आपण ही बैठक पोस्टपोन करू. 16 ते 17 तारखेला ही पालखी येणार होती. पण ती 16-17 तारखेला आपण ही बैठक करू असं सांगितलं होतं त्यांनी. पण त्या कालावधीच्या आतच त्यांनी एक टेंडर काढलं आणि 500 मेट्रिक टनाचा प्रकल्पाचं त्यांनी टेंडर काढून, तो निविदा काढून त्यांनी त्या टेंडरला स्टँडिंग मध्ये संमतीला पण आणलं.
तर आम्ही काल त्या संदर्भात सुद्धा आम्ही तिथं गेलो, स्टँडिंग मध्ये सगळं बोललो, या सगळ्या गोष्टी झाल्या. पण काय होतंय, आपल्यामध्ये हा गट फुरसुंगी आणि उरुळी हे एकत्रीकरण आपण दाखवलं पाहिजे. याच्यामध्ये प्रॉब्लेम असा होतोय की तुमची बाकीची कुठे आहे, बाकीची कुठे आहे, पण त्यांना आम्ही सांगून टाकलं की आमच्या फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषदमध्ये एक मुखाने 32 नगरसेवकांनी एक ठराव केला आहे की आम्ही कचरा डेपोला विरोध करणार आहे. त्यामुळे त्या ग्रामस्थांचं कुणाचंही दुमत नाहीये आणि आपल्याला ती काय करतात, बोलावणं देतात. तुमचं विकास निधीसाठी बोला, तुम्हाला किती पैसे पाहिजे, हे पाहिजे ते पाहिजे. अरे विकास निधीसाठी पैसे देतात, पण इथं आपलं आरोग्य किती धोक्यात येणार आहे. त्या कचरा डेपो नवीन 500 मेट्रिकचा प्रकल्प चालू होणार, पहिला 500 मेट्रिक, असे एकूण 1600 मेट्रिक टनाचा प्रकल्प चालू झाला. पहिला दिवस यायला वेळ लागणार आहे का? म्हणजे पूर्वी ज्यांनी केलं 96-97 साली जेव्हा कचरा डेपो आला त्यावेळेस त्यांनी हे केलं, आपण तेच करणार आहे का? तर आपल्याला जागा व्हायची वेळ आलेली आहे. फक्त एवढं देण्यात ठेवा, आपल्याला कुठलंही बोलावणं घ्यायचं नाही. तुमची विकास कामं मिळतात, आपण विकास कामं ते नाही, त्यांचं बाप पण देणं आपल्याला विकास कामं, त्याचा काही विषय नाही. आपण भांडलो तर. पण एवढं सांगायचं का हा कचरा डेपो आपल्याला आता आहे तो चालू द्या, आमचं त्याबद्दल काहीच मत नाहीये. पण तो कचरा डेपो पण कालांतराने बंद करायचा आणि आता नवीन येणारा 500 मेट्रिकचा प्रकल्प आहे आता तो पूर्णपणे बंद झाला पाहिजे. याचा आम्ही आणि दुसरा एक प्रकल्प कारकज, पहिला पूर्वीचा कारकज म्हणून होता आणि आता एक चिकन वेस्ट, मटन वेस्ट या नावाने प्रकल्प आता जे शेडबीड उभारलेले आहेत ते प्रकल्पाला. पण तिथं 50 मेट्रिक टनाचा हा प्रकल्प आता ते चालू आहे. म्हणजे सगळं आणायचं, तुम्ही काय फुरसुंगीच्या उरावत आणायचं का? सगळ्यांनी एक ठरवलंय ना तुम्ही. म्हणजे इथं पण नागरिकच राहतात, सामान्य लोकच राहतात, त्या लोकांना ह्या सर्व गोष्टीचा त्रास होतोय. येणारं तेलिचड पाणी येतंय, त्याच्यामुळे आपल्या पिण्याच्या पाण्याचे स्रोत सगळे खराब झाले. कचरा डेपो पेटला की प्रदूषण होतंय, त्याच्यामुळे आपलं इथं हवा पाणी सगळं प्रदूषण होऊन आपल्या मुलांचं आरोग्य, आपलं आरोग्य सगळं धोक्यात आलेलं आहे. काय देत नाही. मागलं 2016 सांगितलं होतं लिचेड प्लॅन्ट बसवतो, आतापर्यंत लिचेड प्लॅन्ट बसता का तिथं? एसटीपी प्लॅन्ट बसून ते पाणी वाढायला सोडलं पाहिजे होतं. हवा शुद्धची मशीन आहे का तिथं? ह्या कुठल्याही गोष्टी नाहीये. त्यामुळे ह्या बोलावण्याला बळीच पडायचं नाही. आपल्याला करायचंय काय? आम्हाला 500 मेट्रिक टनाचा प्रकल्प नकोय, बरोबर आहे का नाही? आम्हाला 500 मेट्रिक टनाचा प्रकल्प नकोय, एवढंच आम्हाला सांगायचंय. तुम्ही आम्हाला काही द्या. उद्या काय होणार याच्यामध्ये आपल्याला ती म्हणणार तुमच्या विकास कामासाठी बोला. काल ते बोलण्यात आलं त्यांचं आणि आयुक्त साहेब सुद्धा म्हणले की बाबा मग तुम्ही आमच्याकडून जमीन विकत करा. अरे हे आमच्या बापदाद्यांची जमीन आहे. आज रोजी आमचे भाऊ आहे इथं राम हारपळे यांच्या ट्रेझरीमध्ये पैसे वाढलेत, त्यांनी रुपयातला घेतला नाही, त्यांच्या जमिनीचा मोबदला घेतला नाही. तुम्ही म्हणताय आमची जमीन तुम्ही विकत घ्या. अरे हे काय असं नसतं. आम्ही पण इथं माणसं राहतोय, पुण्यात राहतो तसं आम्ही राहतोय. आम्ही आमच्या हक्कासाठी भांडतोय, जेणेकरून आम्हाला कुणाला विरोध करायचा नाही. पुणे महानगरपालिका ही आमचीच आहे, पण आम्हाला त्याला विरोध करायचा नाही. आम्ही त्यांना वेटीस ठेवणार नाही. याच्यामध्ये फक्त आमची एक मागणी आहे की 500 मेट्रिक टन हा प्रकल्प आम्ही इथं सुरू करून देणार नाही. काही झालं तरी आम्ही सुरू करून देणार नाही. इथं जुना प्रकल्प आहे, तो प्रकल्प त्यांनी राबवावा आणि तो हळूहळू कमी करावा. बायोमायनिंग करून पूर्ण ते बंद करावं आणि तिथं आम्हाला गार्डन करून द्यावं. आणि चिकन वेस्टचा जो आता प्रकल्प चालू आहे 50 मेट्रिक टनाचा, त्याच्यामुळे आपल्या आरोग्याला किती धोका निर्माण होणार आहे. जर टाकणारी कुत्री सगळी तिकडे गेली, तीच कुत्री परत इकडे आली, आपली लहान लहान पोरं इथे हिंडणार आहे, त्या पोरांना चावली विरुद्ध काय होणार आहे? सगळं होणार आहे का नाही? म्हणून आपण हा विचार करायचा. उद्या जर आपण भांडलो त्यांना आम्हाला हे द्या ते द्या, ते ओळखणार. त्यामुळे सर्व ग्रामस्थांचा एकच ठेका की आम्हाला कचरा डेपो बंद झाला पाहिजे, हीच आपली भूमिका आहे, बाकी काय नाही. या ठिकाणी अजून कुणाला काय बोलायचं असेल तर सांगा, नाही तर आपलं हे समारोप करून आपण कचरा डेपो आंदोलनाला सुरुवात करणार आहे. चला, छत्रपती शिवाजी महाराज की जे बंदचे आंदोलन आहे कचरा डेपो बद्दल, तर मी एक फुरसुंगीचा नागरिक म्हणून तसेच फुरसुंगीतील सर्व वाहतूक सेवा संघ व फुरसुंगी रिक्षा संघटना यांचाही या आंदोलनाला जाहीर पाठिंबा आहे. धन्यवाद. हे कचरा बंद आंदोलन चालू आहे, त्याला काँग्रेसतर्फे जाहीर पाठिंबा आहे. कचरा डेपोच्या बाबतीत जे आंदोलन सुरू आहे आणि हा कचरा डेपो 100% बंदच व्हावा यासाठी आग्रही भूमिका घेऊन जे आंदोलन चालू आहे, यासाठी आमच्या अखिल भारतीय मराठा महासंघाच्या वतीने पूर्ण पाठिंबा राहील. धन्यवाद. न्यूज जी9 महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी, नाशिक.